परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारणापर्यंत अभिवादन. समतेचे महामानव छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई, माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्याबाई होळकर आणि ज्यांची आज जयंती आहे माता भीमाई, यांनाही वंदन करतो. पूज्य भंतेजी यांनाही वंदन करतो. आज आपल्या या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं जे 4 राज्याचं केंद्रीय शिक्षिका शिबिर समारोप आहे आणि या भीमाईच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, या निमित्तानं उपस्थित असलेल्या मनीषाताई, साईलदादा यांनाही जय जय. सर्व केंद्र, महाराष्ट्र, मुंबई सगळे केंद्रीय शिक्षिका स्टेजवर कारण पहिल्या दिवशी मागणी अशी होती की इथे मराठी मेजॉरिटी आहे त्यामुळे मराठीतच शिबिर घ्यावं, परंतु आपल्याला भारतभर धम्म पोचवायचा आहे, तो महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचा आहे. यासाठी हिंदी भाषिक आणि हिंदी शिबिर व्हायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ते डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेत आपण ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. सासू आणि सुनाचं नातं हे परंपरा पद्धतीने कसं चाललंय हे जर आपण बघितलं तर मीराताई आणि सगळ्या यांच्या वहिनी म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की नाही, ह्या सासू सुना नाहीत, ह्या मायालेकी आहे. कारण मी जवळून पाहतोय त्यांची, ताईसाहेबांची काळजी घेणं. माहित नाही किती लोकांना मागच्या 6 डिसेंबर, या डिसेंबरला नाही, मागच्या 6 डिसेंबरला ताईसाहेबांना ऍडमिट केलं होतं. आम्हाला कोणालाही सांगितलं म्हणून भीमराव आंबेडकर साहेब स्टेजवर होते तरी सांगितलं, बाळासाहेब हे सांगितलं हे परस्पर ह्या गोष्टी, आणि हे सगळी ताकद आहे ना ते मीराताईंच्या सुनेमुळे ताकद आहे. माता रमाई आणि मीराताई यांचं नातं, यांचं रिलेशन देशामध्ये, जगामध्ये, देशामध्ये जगामध्ये की सुनेनं सासूचं स्मारक बांधणं जोक नाही. जागतिक हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदणी करणारी गोष्ट झालेली. आणि नुसतं ताईने सगळ्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून पैसे वर्गणी घेऊन नाही केलं, तर पहिली वर्गणी 1 लाखाची ताईसाहेबांची आहे. जाणीवपूर्वक वहिनी भीमाईच्या जयंतीला समारोप करायचा म्हणून जाणीवपूर्वक तारीख बदलली गेलेली आहे. कारण आतापर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भीमाईचा जयंतीचा कार्यक्रम आम्ही केलेला नाही, ना स्मृतिदिनाचा कार्यक्रम. तर म्हणलं सासू सुनेचं हे जे नातं दृढ व्हायला चाललंय आजच्या जगात बघितलं, आजच्या युगात बघितलं आपण सासू सुनेचं कसं नातं आहे तुम्हाला जास्त माहिती आहे. तुम्हाला म्हणजे कुणाला, महिलांना. आणि आज सगळ्या महिलाच आहेत मेजॉरिटीनं, पुरुष मंडळी कमी आहे. तेव्हा सासू आणि सुनेचं नातं काय असते काय नाही याच्यात तुम्हाला, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे महिलांना, बरोबर की नाही. परंतु आजच्या युगात अशा प्रकारचं इतकं छान नातं असणं हे दुर्मिळ झालंय. आदर्श आपल्याला जे आहेत ना, मग ते भीमाई, रमाई, रमाई मीराताई, मीराताई या 3 सुना, हे इतकं नातं म्हणजे खूप बाबासाहेबांचा परिवार आहे ना, हे प्रश्नच नाही आपल्याला. म्हणजे बघा वहिनी साहेब पण जाणार होत्या, आज नव्हते, परंतु आज बघा घरात कोण नाही. कारण का आपल्या काल दर्शना वहिनी आल्या,
त्या काय आल्या तेव्हा एक आजारी पडले का, आणि मी इथे 14 तारखेला नसणार आहे, त्यामुळे ते तुम्हाला भेटायला आले. वहिनी साहेब जाणार, वहिनी साहेब आमदार आंबेडकर हे मुरबाडला गेलेले आहेत आज. मुरबाडला म्हणजे कुठे? भीमाईच्या माहेर. आता भीमाईच्या माहेर गेले, तिथं कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला गेले. वहिनी साहेब पण जाणार ते गेले नाहीत, तरी पण त्यांना वाटत बघा नाही चला आज आपण इकडे जाऊ. कळलंय का काय? आपण बरेच कार्यकर्ते पदाधिकारी भीमाईची आजची जयंती असताना बरेच लोक आलेली नाहीत. आमच्या वानकर साहेब बघा हे नाही आले ते नाही आले आणि त्याला त्याच्या आईबद्दल काही वाटतच नाही, कशाला येईल? कळलं का मी काय बोललो ते? भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भीमाईची जयंती साजरी करतोय. रमाई जयंती आपण तर बरेच समज साजरी करतो, पण भीमाईची जयंती तुला जोड देऊन आपण हे करतोय, तर इथे येणं गरजेचं आहे का नाही? मग कुणी किती वेळ आले, काय आले, वेळ देऊन आता इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये मुंबई प्रदेश, महाराष्ट्र राज्य यांच्यावर या कार्यक्रमाच्या जबाबदाऱ्या राहतील. त्यांची पूर्ण टीम इथे यावी लागेल नुसतंच कार्यक्रमासाठी चालणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज रमाईची आणि भीमाईची जयंतीच्या निमित्त आपला केंद्रीय शिक्षक शिबिर आपण संपन्न करत आहोत. तर वरळी म्हटलं जे रमाईचं स्मारक आहे, जिथं रमाईचे अंतिम संस्कार झालेले आहेत, तिथं नजीकच्या कालावधी याच महिन्यात रमाईची जयंती व्यक्त करायची आहे, कार्यक्रम करायचा आहे. मुंबई प्रदेश महिला कार्यकारिणी आणि पुरुष कार्यकारिणी यांनी ताबडतोब तयारी करायची आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र राज्य आणि ठाणे जिल्हा यांनी, खास करून ठाणे जिल्हा, महाराष्ट्राचे अध्यक्ष गुराळे आहे, पण तो ठाणे जिल्हा, मी गुरुजींशी आता बोलू लागेल, ठाणेमध्ये आलेलो त्यांना पण सांगितलं की मुरबाडला म्हणजे आंबेडकर जे तिथं भीमाईचं माहेर आहे, त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं ठाणे जिल्ह्याच्या वतीनं तो कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आणि रमाई आणि म्हणजे सासू सुनेचं जयंतीचा कार्यक्रम एकत्रित इथून पुढे भारतीय बौद्ध महासभेच्या होईल. आणि हा कार्यक्रम आता आजची सुरुवात आपल्याला की 31 मार्च पर्यंत पूर्ण देशभर, महाराष्ट्रभर रमाई आणि भीमाई याची जयंती. त्यामुळे गेल्या गेल्या केंद्रीय शिक्षकांना पहिलं काम राहील की आपल्या जिल्ह्यात हर जिले में, हर प्रदेश में हमें माता रमाई और माता भीमाई की जयंती का उपक्रम अभी पहले ही आपको टारगेट दे रहे हैं हम लोग. करेंगे क्या? प्रदेश स्तर पर नहीं रहेगा, जिला स्तर पर करिए, जिला स्तर पर तहसील स्तर पर करिए, जहां भी आपको करना चाहते वहां पर माता रमाई और माता भीमाई का जयंती का प्रोग्राम हम करना है. बिहार में करें, कहा करना है वो, लेकिन क्यों, ये क्यों करना है, क्यों कराय, का करायचं ही गोष्ट आपल्याला, मी माझं असं प्रामाणिक मत आहे, जो आईला मानतो ना त्याला कुठंच काही देशामध्ये, जगामध्ये काही कमी पडत नाही. मग आई, महिला, तुम्ही महिला म्हणून आई पण आहे, पत्नी आहे, बहीण आहे, बघू नाही म्हणजे आजी आहे, कुठल्या पण, परंतु महिलाचा जो मान सन्मान करतोय ना त्याला त्याच्या आयुष्यात कधी काही कमी पडत नाही. आणि जो मान सन्मान देत नाही आणि मग काय करतोय त्याचं 3 फेरा वाजलेले आहेत, तुम्ही बघून घ्या, इतिहास काढून बघा. त्यामुळं मातेला म्हणजे मग बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, जे कोणी असेल, ह्या सगळ्यांना, महिलांना आपल्याला मान सन्मानच देणं अपेक्षित आहे. आणि तिच्याकडून जेवढी ताकद मिळते जगात, महिलांच्या पेक्षा पुरुषाला जी ताकद मिळते ते महिलांच्याकडूनच मिळते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळं कोणत्या वेळेला काय करायचं याचं भान नसेल कदाचित. मी आता बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो, साहेब आम्ही आता काय करतो की भीमराव आंबेडकर साहेबांच्या, ताई साहेबांच्या नंतर भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काय केलं की आता जिल्हाभर, जिल्हा, तालुका, राज्य ह्या महिला कार्यकारिण्या नवीन केल्या.
स्वतंत्र केल्या. पुरुष कार्यकारिणी वेगळी, महिला कार्यकारिणी वेगळी. परंतु पुरुषांची तक्रार आहे तुमच्याबद्दल, म्हणजे पुरुष कार्यकारिणी ते माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. काय तर ते काहीच काम करत नाही, नुसतं हार पुरण तक्रारीला आहे. बरं मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय, मी त्यांना म्हणलं चूलमूल करणारी महिला किंवा घरातच काम करणारी महिला किंवा घरातनं बाहेर कधी प्रशासकीय काम न केलेली महिला, तिला लगेच कसं प्रशासन येईल? पण इंदिरा गांधी घ्या ना, मग ती पंतप्रधान झाली त्यावेळेला आणीबाणी कुणी आणली? आता जे बीजेपीचं गव्हर्नमेंट बोंबलते ना, पुन्हा बोंबलते. एक महिला काय करू शकते ते आहे ना उदाहरण, आणि एक महिला काय करू शकते ते सगळ्यात आपल्याकडे महत्वाचं उदाहरण आहे. मीराताई आंबेडकर 45 वर्ष भारतीय मधल्या राष्ट्रीय अध्यक्षा धार्मिक संस्थेच्या काय क्रांती केली? ही सगळं फुलले की काही फुलले. त्यामुळं एखादी महिला सक्षम झाली, फक्त एवढीच गोष्ट आहे, महिलांना फक्त थोडस समंजसपणा त्यांच्याकडे येणं अपेक्षित आहे. काय नाही, समजूतदारपणा येणं अपेक्षित आहे. आपल्या पायापुरतं वाहन दाखवणं म्हणजे आपल्या पुरतं माहिती. मग एक ऐकू दे, मला यांचं नाव माहिती आहे, मी यांचं नाव घेतो, मला अमुक म्हणलं म्हणून तमुक म्हणलं. आता आपल्याला सामूहिक काम करावं लागेल. आपल्या जवळचं आहे, कारण का महिलांना एक थोडासा समजत आहे की आपले जे परिवार आहे आपल्या जवळचे आहे त्यांच्याबद्दल जास्त होतं. परंतु तसं न करता महिलांनी आता कॉमन हा देशच तुमचा आहे. फक्त आपला परिवार नाही, आपलं गाव नाही, आपलं गाव नाही, तर आपला देशच तुमचा आहे. आणि तुम्ही सक्षमपणे काम करा. तुम्हाला आम्ही सगळे पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. आज का बोलतोय माता रमाई आणि माता भीमाई? माता रमाईला त्यागमूर्ती, मला त्यागमूर्ती बऱ्याच वेळ त्यागमूर्ती त्यागमूर्ती, आता त्यागमूर्ती म्हणाबरोबर आपल्याला स्फूर्ती मूर्ती म्हणावं लागेल. का की रमाईमुळे स्फूर्ती मिळते हो, भीमाईमुळे स्फूर्ती मिळते. आता त्या ताईंनी काय काय बरं सांगितलं, पण माझी एक नंबर विनंती आहे आपल्या सगळ्यांना. रमाई कशा रडत होत्या, भीमाई कशी रडत होती, किंवा भीमाई कसे ते काय खोडी करत होता, अमुक काय करायचं काय तर बोलण्यात येत नाही, बरोबर आहे. तर त्याच्यावर आपल्या काय टाकत नाही. नेतृत्व म्हणून कसं असतंय, नेतृत्वाबद्दल काय सांगितलं जाते, सगळं छान सांगितलं जाते. भीमाईच्या बद्दल, रमाईच्या बद्दल मी वेगवेगळं काय सांगितलं जाते. असं होतं त्या काय गौऱ्या छापल्याला अमुक केलं, अहो त्याची आता गरज नाही. त्याची गरज आहे रमाई बाबासाहेबांची कशी स्फूर्ती रमाई कशी समाजाला स्फूर्ती होती, या सगळ्या आपल्याला मोडावं लागतील. आता का तर आपल्याला स्फूर्ती व्हायची आहे ना, स्फूर्ती करायची आहे ना. कधी हा आता रमाईने ते केलं म्हणून काय आता आम्ही पण तेच करावं काय? बाबासाहेबांचं केलं नाही. आपल्याला आता मोबाईल बघितलं ना, कसं कसं काय काय आलं, सगळी यंत्रणा सगळी प्रगत झाली ना. त्यामुळे आता प्रगत विचार म्हणून आपल्याला माता रमाई, माता भीमाई असते, मीराताई, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्याला यांनी स्फूर्ती कशी दिली समाजाला, तुम्हाला मला स्फूर्ती कशी दिली, ही समाजाची कशी प्रगती झाली. आज समाज 4-4, 5-5 लाकडी पगारावर कसा आहे आणि सुटापटात कसा आलोय, तुम्ही आम्ही सुटापटात कसा असतोय, छान छान कसं झालंय, हे स्फूर्तीसाठी सांगावं लागेल. आणि ती स्फूर्ती घेऊन आपल्याला येणाऱ्या सगळ्या महिलांना, येणाऱ्या सगळ्या मुलांना, सगळ्यांना, पुरुषांना, सगळ्यांना कशी स्फूर्ती होती हे आपल्याला सांगावं लागेल. त्यामुळं आज जाणीवपूर्वक आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, केंद्रीय कार्यालयाच्या वतीनं जाणीवपूर्वक माता रमाई आणि माता भीमाई ही जोड लावली. तर त्यामुळं पुढचं जे भविष्य आपलं जे आहे ते सासू सुनांचं नातं सुद्धा कसं डेव्हलप होईल याच्या दृष्टिकोनातून भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, मेजॉरिटीनं महिला कार्यकारिणींनी ही प्रक्रिया करावी लागेल. आणि ही सासू सुनाचं नातं किती बौद्ध धर्मामध्ये किती छान राहू शकतं, अशा प्रकारची प्रतिमा आपल्याला तयार करण्यासाठी केंद्रीय शिक्षकांनी, आपण पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपण मेहनत घेऊया. आणि ती मेहनत घेण्यासाठी आपण येणारा काळ जो आहे आपल्याला समोर आहे. आणि संपूर्ण धम्म भगवान बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार पूर्ण देशभर कसा फैलावा जाईल. आणि हिंदी भाषिकांनी जे हिंदी यांनी शिबिर केलंय, आता आम्ही तुमच्या समोर केंद्रीय शिक्षक हिंदीच लिहिणार आहे, तुम्हाला मराठी विषय शिकायला मिळणार आहे. जास्तीत जास्त तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागेल आणि ती बाहेर जाण्याची तयारी आपल्याला करावी, अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि या शिबिरामध्ये आपण सर्वजण खूप छान पद्धतीनं गेलं. आणि यात मध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटी आमच्यामुळे राहिल्या, आमच्या काहीतरी प्रॉब्लेम झाल्यात, त्या त्रुटीमध्ये किंवा तुम्हाला काय दुःख झालं असेल, आमच्या ताईला त्याचा त्रास झालाय, जर काय त्रास झाला असेल, तुम्हाला त्या त्रुटी झाल्या असतील, त्याबद्दल केंद्रीय कार्यालयाच्या वतीनं मी आपल्याबद्दल वेगळी व्यक्त करतो, क्षमा मागतो, रजा घेतो. या जयंतीच्या निमित्तानं, गुरु जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय श्रीराम.